सकाळचा नाश्ता किंवा टिफिनसाठी पालकचे पराठे कसे करायचे तेच सांगतोय. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला तेवढीच चविष्ट आहे. नमस्कार, मी धीरज तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर आज आपण हिरवेगार पालकाचे पराठे बघतोय. तर त्यासाठी एका पॅनमध्ये 1 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये साधारण अर्धा जोडी पालक स्वच्छ धुवून यामध्ये घालायची आहे. देठ फार नाही घ्यायचे, कोळे देठ असेल तरच वापरायचे. साधारण 2 ते 3 मिनिटे पालक यामध्ये उकळवून घ्यायची. त्यानंतर गॅस बंद करून पालक नरम पडली की आपल्याला लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला करायला वेळ असेल तर तुम्ही ही पालक थंड पाण्यामध्ये घालून ठेवू शकता. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे दही घातल्यामुळे पराठे जे आहे शेवटपर्यंत सॉफ्ट राहतात. वरतून चवीनुसार मीठ. इथे मी धणे, जिरे, बडीशेप आणि ओवा हे हलकेसे भाजून घेतले आहे आणि त्याची पूड तयार करून घेतलेली आहे. तर 1 चमचा ती पूड घातलेली आहे. यामुळे पराठ्यांना फ्लेवर खूप छान येतो. सोबतच जी प्युरे तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे. हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं. गरज पडल्यास पाण्याचा वापर करू शकता. सेमी सॉफ्ट गोळा असायला हवा. त्यानंतर वरतून 1 चमचा तेल घालून आणखीन चांगल्यापैकी मळून साधारण 10 मिनिटे रेस्ट करण्याकरिता ठेवायचं आहे. जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. थोड्या वेळानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर आज आपण स्क्वेअर शेपचे पराठे करतोय. तुम्हाला गोल, ट्रायंग्युलर किंवा आणखीन कोणता शेप द्यायचा असल्यास तो तुम्ही देऊ शकता. सगळे गोळे तयार करून झाले की गव्हाच्या पिठामध्ये घोळून व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार स्क्वेअर शेपची पारी लाटून घ्यायची आहे. स्क्वेअर शेपची पारी लाटताना लाटणं जे आहे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. एक वेळा व्हर्टिकल डायरेक्शनने लाटला की पराठा 90 डिग्रीने चेंज करून पुन्हा व्हर्टिकल डायरेक्शनवर लाटायचा आहे, म्हणजे त्याला स्क्वेअर शेप येतो. त्यानंतर 1 चमचा तेल घालून तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करताना सुद्धा थोडंसं तेल लावायचं. जसं आपण पॉकेट तयार करतो त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे. इथे आपण याला स्क्वेअर शेप दिलेला आहे. आता पुन्हा गव्हाच्या पिठामध्ये घोळून पराठा लाटून घ्यायचा आहे. लाटताना पुन्हा 30 स्टेप फॉलो करायची आहे. एकाच डायरेक्शनमध्ये तुम्हाला लाटायचं आहे. 90 डिग्रीने चेंज करायचा आणि पुन्हा त्याच डायरेक्शनमध्ये लाटायचा. तर अशा पद्धतीने लाटला की स्क्वेअर शेप येतो. तर इकडे तवा गरम करून घेतलेला आहे. त्यावर पराठा घातलेला आहे. पराठा शेकतोय तोपर्यंत दुसरा पराठा लाटून घ्यायचा. थोडा वेळ पराठा शिजला की पलटी करून घ्यायचा. खालची बाजू आणखीन एखादा मिनिट भाजून घ्यायची आणि त्यानंतर तेल घालून दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा. हे पराठे छान फुगतात पण आणि गरमागरम खायला तर खूप छान लागतात. डब्यावर सुद्धा नेऊ शकता कारण टिफिनवर सुद्धा तेवढेच छान लागतात. तर अशाच प्रकारे सर्व पराठे इथे मी करून घेतोय. या पराठ्यामध्ये आपण खूप कमी साहित्य वापरलेलं आहे. या पराठ्यांची जी चव आहे पालक, हिरवी मिरची आणि लसूणवर आहे आणि जो फ्लेवर आहे, जी पूड आपण तयार करून घातलेली आहे ज्यामध्ये धणे, जिरं, बडीशेप आणि ओवा आहे, त्यामुळे एक विशिष्ट फ्लेवर येतो. तर एवढंच साहित्य घालायचं, त्यामुळे पराठे छान होतात आणि याच पिठापासून तुम्ही पुऱ्या सुद्धा करू शकता, तेवढ्याच चविष्ट लागतात. तर इथे आपले हे पराठे तयार आहे. हे पराठे तुम्ही असेच खाऊ शकता कारण असेच छान लागतात किंवा मग दह्याबरोबर किंवा केचप बरोबर किंवा लोण्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. हवं असल्यास तुम्ही यामध्ये पालकासोबत थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता. त्याने सुद्धा एक वेगळी आणि छान चव येते. तर नक्की ट्राय करून बघा. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये. धन्यवाद.